श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथपर्व आता आपण आज पुढे वाचूया. जन्मेजय म्हणाला, विप्रवर्य, बक राक्षसाचा अशा प्रकारे अंत झाल्यावर त्या वीरश्रेष्ठ पांडवांनी पुढे काय बरे केले? वैशंपायन म्हणाले, बक राक्षसाचा वध केल्यानंतर पांडव त्या ब्राह्मणाच्याच घरी राहून तत्परतेने वेदाध्ययन करू लागले. काही दिवस लोटल्यावर कठोर व्रताचरण करणारा कोणी एक ब्राह्मण आश्रयासाठी त्याच ब्राह्मणाच्या घरी आला. घरी येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सत्कार करणे हे त्या ब्राह्मणाचे व्रत असल्यामुळे या नवीन आलेल्या अतिथींचे त्याने उत्कृष्ट स्वागत केले आणि त्याला आपल्या घरी राहण्यास जागा दिली. तो ब्राह्मण रोज निरनिराळ्या पवित्र कथा सांगू लागला. कुंती आणि सर्व पांडव त्या कथा ऐकण्यासाठी त्याच्या भोवती बसू लागले. त्या ब्राह्मणाने अनेक देशांची, अनेक तीर्थांची, अनेक नद्यांची माहिती त्यांना सांगितली. तसेच अनेक राजांचा वृत्तांतही त्याने त्यांना सांगितला. अनेक अद्भुत गोष्टींनी परिपूर्ण असलेल्या देशांची आणि नगरांची हकीकत त्याने सांगितली. अशा प्रकारे विविध कथा सांगत असता ओघानेच आल्यामुळे पांचाल देशात होणार असलेल्या याज्ञसेनीच्या म्हणजे द्रौपदीच्या मोठ्या नवलाईने होणाऱ्या स्वयंवराची ही हकीकत त्याने सांगितली. ही हकीकत सांगता सांगता त्याने दृष्टद्युम्नाचा व शिखंडीच्या जन्माची कथा सांगितली. तसेच द्रुपदाने आरंभिलेल्या महायज्ञामध्ये अयोनी संभव कृष्णेच्या म्हणजेच द्रौपदीच्या जन्माची कथाही त्याने सांगितली. त्या बहुश्रुत ब्राह्मणाच्या तोंडून या साऱ्या अद्भुत कथा गोष्टी ऐकल्यावर त्याचे सांगणे संपल्यानंतर पांडवांनी साऱ्या कथा पुन्हा एकवार विस्ताराने सांगण्याविषयी त्याला आग्रह केला. पांडव म्हणाले, द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाची अग्नीमधून आणि द्रुपदकन्या कृष्णेची यज्ञवेदीपासून अद्भुत रीतीने उत्पत्ती कशी बरे झाली? महासमर्थ द्रोणाचार्यांपासून दृष्टद्युम्नाने सर्व अस्त्रांचे ज्ञान कसे मिळविले? द्रोणाचार्यांची आणि द्रुपद राजाची मैत्री कशी झाली आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट आले ते कोणामुळे आले? वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे पुरुषश्रेष्ठ पांडवांनी आग्रह केल्यामुळे त्या ब्राह्मणाने द्रौपदीची जन्मकथा साद्यंत सांगण्यास सुरुवात केली. ब्राह्मण म्हणाला, गंगाद्वारात म्हणजे हरद्वारात नित्य कठोर व्रताचे आचरण करणारे महाप्राज्ञ महातपस्वी भरद्वाज नावाचे ऋषी राहत असत. ते भरद्वाज महर्षी स्नान करण्यासाठी गंगेवर गेले असता त्यांच्या पूर्वीच तेथे स्नानासाठी आलेली धृताची नामक अप्सरा स्नान करून ओलेती बाहेर आलेली त्यांच्या दृष्टीस पडली. गंगेच्या काठावर तिचे वस्त्र वाऱ्याने उडाले. वाऱ्याने वस्त्र उडाल्यामुळे त्या ऋषींना तिचे अनावृत्त सौंदर्य पाहावयास मिळाले. त्यांचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. अजन्म चिरकाल ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या त्या ऋषींचे मन तिच्यामध्ये गुंतल्यामुळे त्यांचे वीर्य द्रवले. द्रवलेले वीर्य त्यांनी द्रोण संज्ञक यज्ञपात्रामध्ये धरले. त्या वीर्यापासून त्या प्रज्ञावंत ऋषींना पुत्र झाला. तोच म्हणजे द्रोण. या द्रोण नावाच्या भरद्वाज पुत्राने सर्व वेदांचे आणि वेदांगांचे परिपूर्ण अध्ययन केले. पृषत नावाचा राजा भरद्वाज ऋषींचा मित्र होता. पृषताला द्रुपद नावाचा पुत्र होता. हा क्षत्रिय श्रेष्ठ पार्षद द्रुपद नित्य भरद्वाजाच्या आश्रमात जात असे आणि तिथे अध्ययन करीत असे व खेळतही असे.
पृषत राजाच्या निधनानंतर त्याचा पुत्र द्रुपद राजा झाला. इकडे भार्गवराम आपले सर्व धन दान म्हणून देऊन टाकण्याच्या विचारात आहे असे द्रोणाला कोणाकडून तरी समजले आणि सर्वस्वाचे दान करून टाकून वनात जाण्यासाठी निघालेल्या भार्गवरामाला द्रोण म्हणाला, द्विजश्रेष्ठ, धन मिळवण्याची इच्छा मनात धरून मी आपणाकडे आलो आहे. भार्गवराम म्हणाले, विप्रा, आज खास माझे म्हणून जे काही उरले आहे ते म्हणजे केवळ माझे शरीर. माझ्याजवळ जी अस्त्रे आहेत ती तरी मागून घे किंवा माझे हे शरीर तरी मागून घे. द्रोण म्हणाला, भगवान, आपण मला सर्व अस्त्रांचे ज्ञान द्या. त्यांचा उपयोग कसा करावा, ती कशी सोडावीत आणि त्यांचा संहार कसा करावा, म्हणजेच ती मागे कशी घ्यावीत, हेही आपण मला तपशीलवार सांगा. ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, मी तुला अस्त्रे देतो. आणि भार्गवराम द्रोणाला म्हणाला आणि कबूल केल्याप्रमाणे त्याने द्रोणाला अस्त्रविद्या शिकविली. भार्गवरामांपासून अस्त्रांची प्राप्ती झाल्यामुळे द्रोण कृतार्थ झाला. हर्षभरीत झालेल्या द्रोणाने भार्गवरामांपासून अतिशय स्पृहणीय ब्रह्मास्त्र प्राप्त करून घेतले आणि यामुळे सर्व वीरांमध्ये तो अग्रेसर ठरला. यानंतर काही काळाने महातपस्वी पुरुष श्रेष्ठ द्रोण आश्रमातील आपला बाळमित्र असलेल्या द्रुपदाकडे गेला आणि त्याला म्हणाला, मी तुझा मित्र आलो आहे, माझी ओळख पटली आहे का? द्रुपद म्हणाला, वेदविद्येमध्ये पारंगत नसलेला कोणताही पुरुष वेदवेत्या श्रोत्रियाचा मित्र होऊ शकत नाही. युद्धाचे कसलेही ज्ञान नसलेला पुरुष पराक्रमी वीराचा मित्र होऊ शकत नाही आणि राजा नसलेला पुरुष राजाचाही मित्र होऊ शकत नाही. बाळपणातील आपली मैत्री आजही तशीच असेल असे वाटले तरी कसे बरे तुला? ब्राह्मण म्हणाला, पंचाल राज द्रुपदाच्या बाबतीत त्या प्रज्ञावंत द्रोणाने आपल्या मनात काहीतरी निर्णय घेतला आणि कुरुकुळातील तेजस्वी राजांच्या हस्तिनापूर नामक नगरात तो गेला. हस्तिनापुरात भीष्माने आपली नातवंडे म्हणजेच कौरव आणि पांडव बरोबर घेतली. अनेक प्रकारचे धनही बरोबर घेतले आणि आपल्या नातवांना त्याने शिष्य म्हणून अस्त्रज्ञ द्रोणाच्या ताब्यात दिले. यानंतर काही काळ लोटल्यावर द्रोणाने आपल्या शिष्यांना कुंतीपुत्र पांडवांना एकत्र बोलावून घेतले आणि द्रुपद राजाला अद्दल घडविण्याचा संकल्प करून तो त्यांना म्हणाला, मुलांनो, तुम्ही मला जी गुरुदक्षिणा द्यावी असे माझ्या मनात आहे ती तुम्ही माझ्याकडून अस्त्रविद्या संपूर्ण प्राप्त करून घेतल्यावर मला द्या. खरे सांगा, मी मागेन ती गुरुदक्षिणा तुम्ही मला द्याल ना? यावर आम्ही गुरुदक्षिणा अवश्य देऊ, असे अर्जुनाने व इतर पांडवांनी द्रोणाला अभिवचन दिले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.